सांगली के शिराला में एनसीपी शरद पवार गुट ने एसटी प्रशासन के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। उन्होंने एसटी द्वारा किराया वृद्धि और बसों के समय पर न चलने पर विरोध जताया और चेतावनी दी कि यदि ये समस्या जारी रही तो भविष्य में कड़ा विरोध किया जाएगा। सांगली जिले के शिराला में एनसीपी शरद पवार गुट ने एसटी प्रशासन के खिलाफ जोरदार विरोध प्रदर्शन किया। इस प्रदर्शन में एनसीपी शरद पवार गुट के युवा जिला अध्यक्ष समेत सैकड़ों छात्रों ने भाग लिया और शिराला बस स्टेशन के सामने धरना दिया। उनका आरोप था कि एसटी द्वारा हाल ही में की गई किराया वृद्धि और शिराला तालुका में एसटी बसों के समय पर न चलने के कारण स्कूली छात्रों और स्थानीय नागरिकों को भारी असुविधा का सामना करना पड़ता है। एनसीपी शरद पवार गुट ने चेतावनी दी कि अगर एसटी प्रशासन ने अपनी नीतियों और व्यवहार में सुधार नहीं किया तो भविष्य में और बड़े पैमाने पर विरोध प्रदर्शन किए जाएंगे। इस आंदोलन में छात्रों और नागरिकों की परेशानी को उजागर किया गया और एसटी प्रशासन से तत्काल सुधार की मांग की गई। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून ह्या शिराळा तालुक्यामध्ये ज्या आगार यंत्रणेच्या माध्यमातून जो काय कारभार चालू आहे त्याच्या विरोधात एक आंदोलन म्हणून आज पक्षाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी पुकारण्यात आलेलं आहे। वेळोवेळी प्रशासनाला सांगून विविध ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जर आपण निवेदन देत असलो आणि त्या निवेदनाला काहीही कुठलाही मार्ग निघत नसला किंवा त्याच्यावरती सकारात्मक विचार होत नसला, त्यानंतर आम्ही हे आंदोलन निश्चित घेण्याचं त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला। आज शिराळा तालुक्यामध्ये विशेष करून विद्यार्थ्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आमच्या निदर्शनास यायला लागल्यात। आज ग्रामीण भागामध्ये असणारे विद्यार्थी बस वेळेत नसल्या कारणामुळे रस्त्याकडेनं त्या ठिकाणी चालत आपल्या घरी जात असतात किंवा शाळेला त्या ठिकाणी जात असतात। काही ठिकाणी पालक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी शाळेत त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की ह्या तालुक्यामध्ये विशेष करून विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून त्यांच्या प्राधान्यानं आपल्याला ते बसचं वेळापत्रक केलं पाहिजे, ही आमची प्रामुख्याने पहिली मागणी आहे। आज आगार प्रमुखांची चर्चा केल्यानंतर आमच्या लक्षात असं आलं की आपल्या ह्या तालुक्यासाठी किंवा आपल्या ह्या शिराळा आगारासाठी 30 ते 35 बसची कमतरता आहे आणि ते बस लवकरात लवकर आपल्या तालुक्याच्या ह्या आगारामध्ये आले पाहिजेत, तरच हा अडचण पूर्णपणे त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकते। आमची प्रामुख्याने पुढची मागणी अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांसाठी बस पास जो लागतो ती बस पासची सेवा ही एकतर कॉलेजमध्येच उपलब्ध झाली पाहिजे। आज परिस्थिती अशी आहे की जर वार्षिक बस पास काढायचा म्हटला तर संपूर्ण तालुक्यामध्ये फक्त एकाच ह्या शिराळा बस डेपोमध्येच ती सोय उपलब्ध आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की ह्याच्या आधीची जी परिस्थिती होती जिथं सागाव, मांगले, कोकरूड आणि शिराळा ह्या 4 ठिकाणी ही बस पासची सुविधा उपलब्ध होती ती परत एकदा तशीच पाहिजे आणि त्याच्या पुढे जाऊन ज्या त्या विद्यालयामध्ये विद्यार्थी आहेत तिथं देखील त्या बस पासची सेवा उपलब्ध पाहिजे। आणि आता हे जे काय रिशेड्युलिंग करायला लागणार वेळापत्रकचं ते ज्या शिराळा तालुक्यातल्या प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांचे जे वार्षिक बस पास आहेत त्याचा आधार घेऊन हे वेळापत्रक रिशेड्यूल केलं पाहिजे, अशी आमची प्रामुख्यानं आजच्या ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आमची मागणी आहे। इथं आल्यानंतर आम्ही आगार प्रमुखांची चर्चा केली आणि पुढचा गुरुवारचा आम्ही त्यांना वेळ दिलाय आणि म्हणून त्वरित हे आंदोलन आम्ही आता होल्डवर ठेवले। पुढच्या शुक्रवारची वेळ आहे, पुढच्या शुक्रवारपर्यंत त्याच्यावरती काही ठोस कारवाई जर झाली नाही तर संपूर्ण तालुका पातळीवरतीचं मोठं आंदोलन आपल्या तालुक्यामध्ये घेण्यात येईल।